आम्हाला तर इच्छाच नव्हती भारतीय जनता पार्टीमध्ये अजित पवार यावेत, युतीमध्ये यावेत. बारामतीतले आणि पुणे जिल्ह्यातले खरे बकासूर कोण आहेत? अजित पवारांच्या बारामतीमध्येच त्यांना नको नको ते शब्द वापरले गेलेत. सत्तेतलाच मित्र भाजपकडून अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडा असं सांगितलं जात आहे, तेही बारामतीमध्ये. त्यामुळेच महायुतीमध्ये संघर्ष दिसून येतोय. भारतीय जनता पक्षावर टीका करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत राक्षसी भूक असा उल्लेख केला होता. त्याचाच निषेध करताना बारामती भाजपकडून बाहेर पडाच्या घोषणा देत अजित पवारांवर निशाणा साधला गेला. अजित पवारांना बकासूर म्हणत नैवेद्याचं ताटही रस्त्यावर ठेवण्यात आलं आणि हा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार हे राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले, स्वखुशीने सामील झाले आणि आज ते भारतीय जनता पार्टीवर अतिशय अश्लाघ्य पद्धतीनं राक्षसी वृत्तीच्या टीका करतायत. खरं तर ज्याच्या मनात जे असतं तेच तो बोलतो. भारतीय जनता पार्टीला राक्षस म्हणणाऱ्या अजित पवारांना आम्ही आज इथे निषेधाचं आंदोलन बारामतीमध्ये त्यांच्या मायभूमीतच केलेलं आहे. याचं कारण आहे असं, अजित पवार आपण भारतीय जनता पार्टीसोबत राज्यात देशात सत्तेसोबत आपण काम करता, त्यांचं कौतुक करता, आमच्या लाडक्या बहिणीचं मुख्यमंत्र्यांच्या योजनेचं गुणगान गाता, पण दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नावाने खळे फोडता. आम्ही तर स्पष्ट सांगतो, आम्हाला तर इच्छाच नव्हती भारतीय जनता पार्टीमध्ये अजित पवार यावेत, युतीमध्ये यावेत, परंतु आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा तो निर्णय होता, आम्ही तो मान्य केला. तुम्ही लोकसभेसाठी प्रचार केला, राज्यसभा तुम्ही बळकावली, इथलं आमदार झाला तुम्ही आमच्या जीवावर आणि आज भाजपच्या नावाने खडे फोडता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. अजित पवार तुमची लायकी ओळखा. अजित दादा, तुम्हाला दादा म्हणण्याच्या तुम्ही पात्र राहिलेले नाही. त्याचं कारण आहे, तुम्हाला जर भारतीय जनता पार्टी बरोबर भांडण नसेल तर बाहेर पडा. दोन पर्याय आहेत, सोबत राहायचं तर आनंदाने राहा. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मी विनंती करतो आहोत, आपण भारतीय जनता पार्टीने सांगितलं की हे लढत खेळीमेळीच्या वातावरणात खिलाडू वृत्तीतून व्हावी. अरे ही खिलाडू वृत्ती भारतीय जनता पार्टीवर खोटे नाटे आरोप करणारे अजितदादा, तुम्ही मांडीला मांडी लावून सत्ता मुंबईत भोगता आणि पुण्यात विरोध करता. मग बारामतीमध्ये आम्ही तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार आहेत का? भारतीय जनता बारामतीच्या वतीने येत्या काळात गनिमी पद्धतीने आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही. इथल्या जमीन खाल्ल्या तुम्ही, इथले रस्ते तुम्ही बळकावले, इथल्या सामान्य माणसाच्या घरावर, रानावर, रस्त्यांवर तुम्ही आरक्षणं टाकली. प्रत्येक गोष्टीवर येणाऱ्या काळात तुम्हाला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला आम्ही मुदत देत आहोत. येत्या 2 दिवसात, उद्या परवा 2 दिवसात आपण याविषयीची भूमिका स्पष्ट करा माननीय अजितदादा, अन्यथा बारामती तालुक्यामध्ये इथला आणि आपण माफी मागावी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वाची. कारण आपण ज्या पद्धतीने टीका केली ती अतिशय आम्हाला वेदना देणारी आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला या आंदोलनाच्या वतीने माध्यमातून इशारा देत आहोत, आपण तात्काळ निर्णय घ्या आणि निर्णय नाही झाला तर बारामतीच्या गावागावात हे आंदोलन पोचल्याशिवाय राहणार नाही. मग तुमची जमीन आम्ही सोडणार नाही, तुमच्या प्रॉपर्टी सोडणार नाही, तुमच्या संस्था आम्ही कुणाच्या जागावर उभ्या आहेत आणि नगरपालिकेतला भ्रष्टाचार किती मोठा होता गेल्या 5-7 वर्षातल्या सगळ्याच गोष्टी काढू, एवढंच तुम्हाला इशारा देतो. 2 तारखेला पुण्यामध्ये महायुतीचे असणारे घटक पक्षातले अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेविरुद्ध अपप्रचार केला, चुकीचे शब्द वापरले आणि राक्षसी भूक म्हणून जे संबोधलं. सर्वप्रथम त्याच्या निषेधासाठी आज आम्ही बारामतीतले आणि पुणे जिल्ह्यातले खरे बकासूर कोण आहेत त्यांना त्या बकासुराला नैवेद्याचं ताट भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि तालुक्याच्या वतीनं आम्ही इथं आज दिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष हे संविधानावर काम करणारी चळवळीतला सगळे पक्ष आहे आणि असं असताना अजित पवारांसारख्या मनोवृत्तीच्या लोकांनी ज्या पक्षासोबत काम करतात महायुतीमध्ये, ते राक्षसी भूक म्हणजे भारतीय जनता पक्षात आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राक्षसाची संबोधना केली. आणि खरे राक्षस आणि खरे बकासूर कोण आहेत हे बारामती आणि पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे अनोखं आंदोलन केलेलं आहे. बाहेर पडा, बाहेर पडा, अजित पवार बाहेर पडा अशा घोषणा देण्यात आल्या. बारामतीमध्येच म्हणजे अजित पवारांच्या घरातच या घोषणा दिल्याने याची चर्चा होते. भाजप आणि राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असताना महानगरपालिका निवडणूक मात्र स्वबळावर ते लढताना दिसतात. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी थेट लढत होते. अजित पवारांचं विशेष लक्ष या दोन्ही ठिकाणी आहे. तिथेच दोन्ही पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि त्यातूनच बारामतीमध्ये मात्र हे दृश्य पाहायला मिळत आहे.
आणि बारामती भाजपकडून अगदी टोकाची भाषा अजित पवारांच्या विरोधात केली जाते. आता हा वाद फक्त निवडणुकीपुरता दिसून येतो की निवडणुकीनंतर यावर काही परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण अजित पवारांच्या बारामतीतच भाजपकडून अशा घोषणा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.